Thank you.
भाग्याचा उदितींचा वागले संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी संपुष्ट हे हृदय पेटी करुणे कोटी साठवू संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडीला तुका म्हणे होता ठेवा तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावाचा पडला संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंद्य जगद्गुरु संत सम्राट महाराष्ट्र कुलभूषण होती सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी वंदनीय तुकोबाईच्या गात्याचे संत वर्ष प्राप्त झाल्यानंतर काय लाभ होतो हा थोडक्यात सांगितल्यावर हवाच हे अभंगामध्ये अभंग लहान आहे. आपण जर वाचनात पाहिला तर अभंग लहान पण अभंगाचा भावार्थ मात्र फार म्हणून तुकोबाईंच्या गात्याची एका प्रमाणावर देखील एक दिवस होऊ शकतं त्याचा अनुभव आपण बऱ्याच वेळेला बघितला. श्री गुरु दादासाहेबांच्या कीर्तनावर ज्या ज्या वेळेला मी उभा राहील एका अभंगावर 3 दिवस कीर्तन दादाने केली. त्याच्यामुळे वाटलं की तुकोबाईंच्या अभंगात भावांचा किती गुंतला. मी म्हणतो आपल्याकडचा एका प्रमाणावर अविद्यवर आहे. लक्षात ठेवा अधिकारी पुरुषाने एका अभंगावर 7 दिवस कीर्तन करावी पण तुमच्या माझ्यासारख्या प्रत्येक जीवाला एक अभंग नव्हे एक प्रमाण करतो अविद्याला पुरा आहे विचार. महत्वाचा विषय आहे. गेली 49 वर्ष हा उत्सव चालू आहे. या वेळेला आम्ही मिलमध्ये सर्व्हिसला होतो 15-20 वर्षापूर्वी. म्हणजे आता मी 2000ला नोकरी सोडली म्हणजे आता मी 25 वर्ष झाली नोकरी सोडून. त्याच्याही अगोदर मी ह्या मठामध्ये कार्यक्रम केलेले. त्यावेळेला आमच्या माने महाराजांचे वडील ह्या ठिकाणी यायचे आमच्या बरोबर. वैकुंठवासी सुरेश करते ही माझ्या बरोबर इथे यायची. फार म्हणजे ह्या घराण्याचा जोल्हाबार सेवा आहे. याची तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावाचा पडत. सेवा कोणाची करावी जगाच्या पाठीवर सेवा कोणाची करावी याचा विचार बारकाईने जर केला ना जगाच्या पाठीवर 2 ठिकाण आहेत मला. एक देव आणि दुसरे संत त्यांची सेवा करा. एक देवाची सेवा करा संतांची प्राप्ती आपोआप होईल. संतांची सेवा करा तेव्हा आपोआप ह्याच्याशिवाय राहणार नाही. मग प्रत्येकाने आपल्या ठिकाणी एक ठरवायचं. आपण देवाची सेवा केल्यानंतर फक्त एवढं होतं की देव मागा म्हणत त्यावेळेला मागावं लागतं. नेमकं चुकीचं मागतो त्याच्यामुळे आपल्याला एक ठिकाणी बसून राहावं लागतं. पण संतांची सेवा जर आपण करत ठेवतो पुन्हा ज्या वेळेला जन्म घ्याल त्यावेळेला भगवंतापर्यंत जाऊन पोचण्याचा अधिकार प्राप्त करून देतात ते संत. म्हणून आज त्या सत्याची 50वा वर्ष मला आठवते. मी मिल सोडल्यानंतर सुद्धा एकदा दोनदा एकदा कार्यक्रम करून गेलो. त्याच्यानंतर बराच दिवस त्यांच्यात आणि माझ्यात त्याच्यामुळे आमचा पाडला भगवंताने देव द्या. पण कीर्तन सेवा थांबली होती. पुन्हा अजून फिरून सेवा सुरू झाली. म्हणजे मला काय म्हणायचंय जुनं होतं की नाही लोकलेलं होतं की उघड झालं. बऱ्याच दिवसाचे जुना तो दुगाजीचे नाणे लोकले होते पारखेपणे या पद्धतीने हे जुनं नाणे बरेच दिवस मागे सेवा केलेली आहे. आणि ह्या सेवेचा मोबदला ह्याही वर्षात आपल्याला 50व्या वर्षात न सुट्टा मिळाला म्हणजे आपण बाजूला. काही दिवस प्रवचना केली फक्त बरोबर. ज्या महाराजांनी ज्या सत्ता चालू केल्या इथं त्यांनी चालू केलं त्यावेळेला पहिल्यांदा प्रवचनाने सुरुवात झाली. आणि नंतर पुढं पुढं आपल्या वारकरी संप्रदायाचा अनुकरण झाला. आणि त्या संप्रदायाच्या पद्धतीनं त्या ठिकाणी कीर्तन व्हायला लागले.
आणि त्याही वेळेला मी कीर्तन केली, प्रवचन केली. आज 50 वर्ष सेवा टिकून राहते म्हणजे सामान्य गोष्ट नाही. मला या सत्यानं सुरुवात केली असते तर गुरुपौर्णिमा. बघा काल काय होतं, व्यास पौर्णिमा, गुरुपौर्णिमा महत्वाचा दिवस आहे तो. वर्षातून 12 पौर्णिमा येतात, अधिक मास आला तर 13 पौर्णिमा येतात. पण सगळ्या पौर्णिमेमध्ये जर महत्वाची पौर्णिमा कुठली असते तर कालची पौर्णिमा, गुरुपौर्णिमा. का तर व्यास हे उद्दिष्ट जगत नाही. व्यासांचं उत्पत्तीचा दिवस आणि व्यासाने जेवढे पण आपले हिंदू संस्कृतीचे ग्रंथ केले त्याची उत्पत्ती स्थान कोण असते तर व्यास महर्षी आहेत. आणि त्यांच्या प्रगट दिनानिमित्त कालच्या गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं. सप्त संप्रदायाचे लोक सप्तगुरूंना म्हणतात. नव्हे ह्या विश्वात जर पाहिलं तर व्यासांना मानवता लागला. व्यासाने सुरुवात केली. काय तर आपल्याला कुणाची भक्ती करावी, कशी करावी, अहो ताटात वाढलेलं असतं पण कशाबरोबर काय खावं हे कळत. नेमकं हे करून विचार करतो. त्याच्यामुळे नेमकं खाता आलं पाहिजे आणि खाल्लेलं पचलं पाहिजे. त्याला देणारे वाढणारे देखील भरपूर असतात पण वाढणारा एकच असावं, त्यांनी भरपूर वाढावं, ते मनसोक्त खावं, ते पचला नसावं. तसा जगाच्या पाठीवर व्यास हे एकटेच प्रगत झाले पण सगळ्या ग्रंथांचा भावार्थ त्याने आपल्या समोर ठेवला. आणि काल गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी आणि इथं गुरु उत्सव आहे. गुरूंच्या पुण्यस्मरणांच्या निमित्तानं या ठिकाणी 50वा कार्यक्रम यावर्षी संपन्न होतोय. योगायोग असे काल आदरणीय हरिभक्तीपरायण लक्ष्मण महाराज साहेब यांचं कीर्तन या ठिकाणी नियोजित होतं. त्यामुळे निवृत्ती असताना दादा समोर तसं आम्ही आमच्या गुरुजन वर्गांना दादा म्हणतो. असो ह्या सेवेकरता निवडलेल्या अरणातून तुकोपरायण वगळले भाग्य आता ही चिंता वाढली. संत दर्शनी हा नाव पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पैकी तरुण पोटी साठवू तुका मुली होता ठेवा. तो ह्या भावाचा पडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अनंत कोटी ब्रह्मांड नाईक पंढरी आपल्याला नमन करू आणि आपल्या सेवेला प्रारंभ करू. पांडुरंगा करू करो प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपालाने कटीचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका अनंत कोटी ब्रह्मांड नाही पंढरी नाकाला का नमन करावं, कशासाठी करावं, नाही केलं तर काय होते, केलं तर काय होते, बरेचसे विषय आपल्याला मानता येईल. पण एकच लक्षात ठेवा, देणे हा जीव तुला आला दैवाचे गाडीला चिंतन जगत जीवन नावा या गाडीला बोलत आहे. या भगवंताने आपल्याला 3.5 हाताचा देह दान दिलेलं आहे. दान दिल्यानंतर परत काही मागतात का? तसं देव आपल्याकडे काहीच मागत नाही. लक्षात देव मागत नाही म्हणून आपण देवाला द्यायचं नाही का? देव मागत नाही म्हणून आपण देवाला द्यायचंय. मग काय द्यावं? देवाजवळ काय कमी आहे? देवाजवळ काही कमी नाही बाबा. चढगुण ऐश्वर्य संपन्न तो एक दान. एवढा मोठा श्रीमंत जगाच्या पाठीवर देवा एवढी श्रीमंतीच कुणाकडे नाही. चढगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान परमात्मा फक्त तो कशाला भुकेला आहे? देव भावाचा भुकेला हा ते दुष्काळ तयाला
देव भक्त भावयुक्त अंतःकरणाने सेवा करणाऱ्या भक्तांची वाट पाहतो. त्याच्याकडे दुष्काळ कशाचा आहे? देवाकडे दुष्काळ कशाचा आहे? हा जे दुष्काळ तयार फक्त देव भावा करता भुकेलेला आहे. देव भावांना भुकेला हा जे दुष्काळ तयार भाविक अंतःकरणाने भगवंताच्या नावाने हो करा. बाकी काही करावं लागत नाही. ज्ञानोबराने एका ठिकाणी सांगितलं भावे मिळणं भक्ती, भक्ती मिळणं मुक्ती, बळ मिळणं शक्ती बोलू नये. भाविक अंतःकरणाने देवाकडे हो करा. देव तुमचा ऐकायलाच आहे. देव काही मागत नाही. देवाने आपला एवढा सुंदर देह दिला. काय कमी दिले दिले हात पाय कान डोळे मुख बोला या वचन गेले तू डोळ्याची नारायण नाचे जीव बनवो. काय कमी एखादा अवयव कमी देऊ द्या दुप्पट मग त्याचे ज्ञान वाढते. बघ एखादा अवयव कमी एखादा अपंग असला त्याची बुद्धी लई चालते. एखादा डोळेहीन असला त्याची बुद्धी जास्त चालते. देवाने एक अवयव कमी दिला तर दुसऱ्या अवयवामध्ये भर घालतो. एवढा उदार आहे देव. किती उदार आहे? हे उदाराचं भांडार आहे मला. म्हणून आपल्याला हा काळ्या हाताचा देह त्यांनी उदार किंवा दान देऊन टाकला. पण त्याच्याबद्दल देवाने काही घेतलं नाही. देव काही मागतही नाही. देव मागणार नाही. देव देणारा आहे. पण आपल्याला दिलं म्हणून आपण देवाकडे फिरून बघितलं पाहिजे आणि त्यांच्याकडे द्यायला गेलं पाहिजे. ते काय द्या फक्त भावयुक्त अंतःकरण भावे तुळशीदळ पाणी जोडा म्हणावे पतित वेळोवेळा. हा दुष्काळ आहे. आता आपण पाहतो पंढरीच्या वारीमध्ये लोकांना किती कापूर पिऊन सांगितलं पायाकडून खडीचा तर टाकू नका, पेढा फेकू नका. ऐकत नाही. काही काही बुक्के पोळ्या फेक फोडून फेकतात. मला पोळी फोडतात. नामदेव बाईने बसला बुक्का फेकला. समोरची जेवढी माणसं गेलो तर टापच्या टोप्या पांढऱ्या चिपटाच्या काळ्या झाल्या. आता बघा काही लोक धोती मला जाऊन आले गुलाबी टोपी होती. काही जेजुरीला आल्यानंतर भंडाऱ्याचा कलर लागला जातो. काही वारकरी पंढरपूरला गेली काळ्या टोप्या दिसतात. म्हणजे आपण ओळखायचं की पंढरपूरच्या वारीत कुठेतरी बुक्का उद्या. म्हणून भगवंताकडं जे द्यायचं ते द्या. बाकी काही लागत नाही. तुळशीचं घ्यायचंय ना तुळस वरवडून देऊ नका. तुळस कशी द्यायची? पिकलेलं पान जे खाली पडले असतात ते घ्यायचं स्वच्छ पाण्यात धुवायचं देवाच्या चरण कपाळाजवळ ठेवा मस्तकावर ठेवा. देव तेवढ्यालाच तो केलेला आहे. नाहीतर तुळस बाकीचे म्हणून देवाकडे तुळस वरवडून घ्यायची नाही. तुळस कधीच तोडावी पण तुळस कधी काढाव्या याचा देखील थांब पत्ता नाही.
एकादशी दिवशी काही काही तुळशी तोडायला चालू करतात. मी म्हणलं का तुळस तोडायला म्हणजे तुला का काढायला म्हणजे आज एकादशी नाही का पूजेला लागते. मग का तुमच्या डोक्यात काय बटाटे भरली एकादशी दिवशी आपण तुळशी तोडायचं नाही हा शास्त्राने घातून गेलेला. बुधवार असेल, रविवार असेल, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल आणि एकादशी असेल त्या दिवशी तुळशी तोडायची नाही. तुळशीचं गळून पडलेलं पिकलेलं जे पान आहे तेच भगवंताच्या चरण कमळावर व्हायचं आहे. त्याच्यासाठी व्हायचं आहे देवभावाचा भुकेला हा ते दुष्काळच आहे. देव भावचा अंत करणारे काही मागत नाही. तुळशी काळ मागतो. तुळशी एवढी प्रिय आहे. तुळशीचं चरित्र सांगायला गेलं तर 2 कीर्तन त्याच्यावर होतील एवढं चरित्र सांग काय मला. जालिंदर नावाचा दैत्य होता. त्याची असणारी पत्नी म्हणजे वृंदा होती. काळ यवन होतं ना रामायणामध्ये आपण काळ यवन नाव ऐकलं. काळ यवन नावाच्या दैत्याची मुलगी वृंदा त्या जालिंदर दैत्याबरोबर तिचा विवाह झाला. पण ती एकनिष्ठ पतिव्रता होती. मला एवढे अतोनात सेवा केली तिनं देवाला देखील थांबवण्याची ताकद तिच्याजवळ होती. पती त्याच्यामुळे दैत्य असल्यामुळे उन्मत्त झाला आणि जिकडं तिकडं त्रास द्यायला चालू केला. पहिला भूतलावर गेला, पुन्हा स्वर्गात गेला, वैकुंठात गेला, शिवलोकात गेला. भोलेनाथांना त्रास द्यायला चालू केला. भोलेनाथांना एवढं जर्जर केलं त्या भोलेनाथांना देखील सहकार्य मागायची वेळ आणली. ती पुणे आणली त्या फक्त वृंदेना. आणि शेवटी भोलेनाथांचा निरोप वैकुंठात गेला आणि भगवान विष्णू ओळखलं ही नाचतंय कुणाच्या जीवावर. तुका म्हणे सर्व कळा यांची अंगी तो भगवंताने ओळखाला ही वृंदाच्या जीवावर नाचतं म्हणजे वृंदाला थांबू. आता वृंदा ही 7वी पतिव्रता होती. मला भगवंतांनी मनाच्या ठिकाणी विचार केला हिचं पतिव्रत पण जर ढळलं तर हा दैत्य महिमा जाईल आणि दैत्य महिमा तरच आपल्याला ह्या सगळ्यांच्या पासून मुक्तता मिळणार आहे. नाही हा दैत्य त्रास येणार आहे. म्हणून भगवंतांनी जालिंदर दैत्याचं रूप धारण केलं. रात्रीच्या वेळेला त्यांच्या स्वप्नात सांगितलं उद्या आम्ही आपल्या घरी परत येत आहोत तुमच्या भेटीला. सायंकाळी येऊ रात्र होईल. हे पती युद्धाला गेल्यानंतर अंगावरचे वस्त्र अलंकार सगळे काढून ठेवायचे. झाडाच्या साली अंगाला लटकून त्या पतीच्या नावाचा भेद करणारी वृंदा होती. सामान्य होती. मला त्या वृंदेची ताकद होती. पती येणार आहे म्हणल्यावर किंवा आनंद हवा वस्त्र अलंकार परिधान केले पंचायती घेऊन दरवाज्यात उभा राहील. आता कळला लिलाव लागले असताना परमेश्वर भगवान त्या भगवंताने त्या जालिंदर दैत्याचं रूप धारण केलं. तिच्या मंचिकावर गेले. त्यांनी पंचारती केली. रात्रीचा मुक्काम केला. पण पहाटे झोपेतून उठायच्या अगोदर का तर वंदेला त्या ठिकाणी पतिव्रतपण ढळवलं आणि त्याच्यामुळे इकडे हा जालिंदर नावाचा जो दैत्य होता तो भोलेनाथाने जेव्हा मारला गेला त्या मृत्यूमुखी पडला. त्याचं शिर कमा अंगात येऊन पडलं. सकाळी उठल्याबरोबर वंदेनं पाहिलं दरवाज्यात आपल्या नवऱ्याचं मुंडक आहे. घरातला कोण आहे शंका निर्माण झाली. आणि त्या वेळेला घरात गेल्या आणि देवाला विचारलं तो कोण आहे खरं सांगायचं तुला शाप देऊन बस. मग काय ताकद होती मला. देवाला शाप देण्याची ताकद ज्या मौलीच्याकडे आहे ती वृंदा. त्या वेळेला भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण केला आणि जेव्हा सांगितलं की भगवान विष्णू आहे असाही तुझा पती मिळलेलाच आहे तसाही गेलेलाच आहे. आता तुला थांबवतं लागणार आहे. नाहीतर तू मला शाप देऊन काहीतरी करशील. जरी तू शाप दिला तर मी गंडकी नदीमध्ये शेळा होऊन पडेल म्हणून भगवंताला शाप दिला आणि गंडकी नदीमध्ये शेळा झाला. आणि तेव्हापासून शालिग्राम पूजण्याची पद्धत चालू झाली. आणि ते देखील होऊन पुन्हा भगवंताला वर मागितला की मी अखंड सौभाग्याची वती राहावं असा मला आशीर्वाद द्या. आता पती तर गेलाय. त्या एका रात्री भगवंताच्या बरोबर सानिध्य लाभल्यामुळं दरवर्षी आपण कार्तिक महिन्यात धुवादशीला काय करतो तुझी विवाह करतो. याचं कारण आहे भगवंताने तिला वर दिला तो धुवदशीचा दिवस आणि त्या दिवसापासून दरवर्षी तुळशीचा विवाह होतो. तुळशीची पवित्र आहे. आपण वृंदावन दरवाजात आहे का नाही याचा विचार देखील करत नाही. काही काही ठिकाणी वृंदावनच नाही बघायला मिळत. आता भाग होते शेतीच्या ठिकाणची अवघड गोष्ट आहे. ग्रामीण भागात तुळशी दिसत नाही अशी परिस्थिती आली. पूर्वी
सडा समार्जन व्हायचं, तुळशीच्या कडे अष्टदळ रांगोळ्या काढलेल्या असायच्या. मग आता हे सगळं लोकच चालणार. काय काय ठिकाणी तुळस देखील लावायला तयार नाही. पण आमच्या दादाने लिहून ठेवलेले पुस्तक पंढरी संदेश म्हणून पुस्तक आहे, त्या तुळशीचं एवढं महत्व दिलं. आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या असणाऱ्या तुळशीचं एवढं महत्व आहे. त्या तुळशीची पानं पिकलेली खाली पडली आपण खाल्लं ना, कसलाही खोकला, गांजा खोकला ज्याला म्हणतो आपण, कसलाही खोकला राहू द्या, कफ राहू द्या, वात राहू द्या, हे सगळे आजार कमी होतात. नवे नवे घरात आपण अंगणात तुळस का लावतो, तिथून हवेचा प्रवेश घरामध्ये होत असतो. कुठलंही दूषित वातावरण आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून तुळस ही अंगणात असली पाहिजे. एवढी असणारी पवित्र तुळस आपण वरवडायची नाही. फक्त एक करा, कंठामध्ये तुळशी माळ धारण करा. ही वृंदा एवढी श्रेष्ठ आहे. तुळशी व्रत करा एकादशी मनवा हरके जा तुका मने हे एक मला. आम्ही तेने सुखी, हे अभंगाची सुरुवात. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी एक भित्त तुमचे धर्म ते मग मृत्तिके समान. हे द्रुपद आहे विचार. तुळशीचं महत्व मी थोडक्यात सांगितलं तुम्हाला धावत्यामध्ये. तुळस एवढी पवित्र आहे आणि ती तुळशी माळ आपण माझे धारण केली. एक ही आज महिन्याची माळ आपण धारण करतो म्हणजे आपल्या ह्या संपूर्ण इंद्रियावर आपण काय करतो तो तुळशी वाळ. लक्षात आलं. आपण काही वेळेला म्हणतो आम्ही तुळशी वाहिली होती, तसं ह्या देहावर तुळशी अर्पण करा. हा देह तुमचा नाही, भगवंताचा. याचा एवढंच विचार करा आणि देवाला अनन्य भावाने शरण जा. हे मार्गदर्शन करणारे कोणतं ते सत. म्हणून तुकोबराय म्हणतात उजळले भाग्यात अवधी चिंता. भाग्याचा उजळा व्हायचा असेल ना, त्या संतांची गरज आहे. लक्षात ठेवा. संत जर आपल्याला नाही भेटले असेल, आपल्या भाग्याचा उजळा नव्हता, दसरा नाही आला तर घराची घाण निघत नाही. कळलं. चांदीला पडलेली भांडी बाहेर निघतात महाराज दसऱ्याच्या वेळेस. बरोबर आहे. आता हे माता माऊली समोर बसली, त्याला सगळ्यांना माहिती दसरा जवळ आला म्हणजे तेव्हा टेन्शन येतं. का सासू सासऱ्याने घेतलेली पितळची, तांब्याची, काच्याची भांडी सगळी बाहेर काढावी लागतात. चकाचक स्वच्छ करावी लागतात. म्हणजे काय करायचं, उजळा मारावा लागतो. ती मलिन झालेले स्वच्छ करण्याचं काम, आपले डोके मलिन झालेले स्वच्छ करण्याचं काम संतांनी केले. म्हणून तुकोबराय म्हणतात उजळले भाग्या. आपलं लोक पहिल्यांदा मलिन होतो, पण आपल्या डोक्याचा उजळ केव्हा झाला, संत कल्पना झाली त्या वेळेला झाला. म्हणून तुकोबरायांचा उजळले भाग्याचा. भाग्याचा उजळ तेही डोळे संत बाळ, हे डोळे आला उठवू माता हवा चोरी सर्व. पाहिजे तेवढे प्रमाण आपण सहज जाता जाता देऊ. चाली लावून म्हणायचं म्हणलं की वेळ लागेल, हे लक्षात ठेवा. मला काही चाली येत सुद्धा अशाचा भाग नाही. आणि सगळी आमच्या संस्थेतले विद्यार्थी आहेत ना, शाळेचा अभ्यास करायचा आहे, संस्थेचा अभ्यास करायचा आहे, सत्तेत पुन्हा हरिपाठ करायचा आहे, कीर्तनला शाळा घेऊन उभं राहायचं. कीर्तन सुटल्यानंतर पुन्हा संस्थेकडे जाऊन उद्या सकाळचा नियम करायचा. या सगळ्या गोष्टीचा बारीक विचार करावा लागतो. लोक म्हणतात ही कोणाची संस्था, आम्ही हातावर छातीला हात लावून आमची संस्था आहे. हक्काने सांगता याचं कारण आहे आपलेपणा फार मोठा आहे जगाच्या पाठी. मी आता मला बोलत असताना आज बोललो की दादा नसताना संस्थेवर गेलो, तिथले 15 गाठी घेऊन आपणच बोलत होतो. दादा संस्थेवर असताना गेलो, 15 गाठी घेऊन आलो, गावातले जागेत माझ्याजवळ जे 30 गाठी, असं 51 गाठ्याचे पारायण ह्या वर्षी भंडारा डोंगरावर. आपला संकल्प आहे, आपण दुसरं काही करायचं नाही. जगद्गुरु तुकोबरायांच्या गाठ्याची सेवा अहर्निशी करायची. यावर्षी 51 रस्ते फुडले असे 75 रस्ते आणि मूळ सप्त 1933 चालू झालेला 2033 1,200 लोक गाथा पारायण बसवाचा संकल्प मानाच्या ठिकाणी आपण संकल्प चांगला करा की तिला न्यायची जबाबदारी त्याची आहे. सत्य संकल्पाचा दातादार आहे. आपण चांगला संकल्प मनाच्या ठिकाणी करा.
त्या संयोजकांनी नियोजन केलं होतं. पूर्वी प्रवचन व्हायची, कीर्तन व्हायला लागली, सप्ताह मोठं झालं. त्यावेळेला थोडक्या माणसाला 5-10 माणसाला आत घरामध्ये कार्यक्रम व्हायचे. त्यांच्या ह्या असणाऱ्या वॉल कंपाऊंड मध्ये कार्यक्रम आधी करायचे. आता तो कार्यक्रम बाहेर आला म्हणजे ह्याला स्वरूप मोठं यायला लागले. 50 वर्षे काय काय लोकांच्या सेवा किती दिवस चालतात. काय काय लोकांनी परमार्थ वडातोड करू नये, परमार्थ करायचं, स्वच्छ अंतकरणाने परमार्थ करायचा. कोणाचं ऋषिकेश करायची काय कारण नाही. परमार्थ ऋषिकेशसाठी नाही, आपल्या देह शुद्धी करण्याकरता, अंतकरण शुद्धी करण्याकरता, तिथं सत्पुरुषांची सेवा करण्याकरता ह्यांनी सत्ता उभा केला. त्याचा वेळ गगनावर गेला. 50 वर्ष झाली मला, 1-2 नाही. मला सांगायला स्वाभिमान वाटतो. आपण सोलापूरवासी आहे. आपल्या सोलापुरातला भंडारा डोंगरावरचा सप्ताह 92 वर्ष झाले चालू आहे. 92 वर्ष. आणि तिथली ती सेवा आपल्याकडे येऊन देखील 25 वर्षे कालच्या सप्त्याला झाली. मे मध्ये अधिकारी मंडळींची कीर्तन झाली. कानोबा महाराज, हरिप्रसाद महाराज, कानोबा महाराज, अनिकेत महाराज, ते मोरे घराण्याची 5 कीर्तनकार होते. त्यातले एक येऊ शकले नाही. भाऊ सांगितले जर मी नाही आलो तर तुम्ही कीर्तन करायचं डोंगरे महाराज. काल्याचं कीर्तन एक मालकांचं करायचं, तर सप्ताह संयोजकांचं करायचं. बाकी कोणाला मालक पण तुम्ही जेव्हा करा. फोन ज्या वेळेला आला त्या वेळेला मी गळ्यामध्ये विना घेतलाय. नाही तर सकाळी 9 वाजेपर्यंत भाऊंची वाट बघत होतो. साक्षीला ही मंडळी होती, प्रतीक वगैरे त्या ठिकाणी नानांचं कीर्तन झालं. रामभाऊ आपण तुकोबरांच्या घराची 4 कीर्तन त्या ठिकाणी झाले. एक कानोबा महाराज येऊकर, अनिकेत महाराज मोरे, पुरुषोत्तम महाराज मोरे, सोम महाराज येऊकर, रामभाऊ अर्बन आपल्या फडावरचं, संतोष नवले आपल्या फडावरचं, ती सगळी अशी माखंबर मंडळी तिथे येऊन एवढ्या मोठ्या उत्सवात आनंद उत्सव झाला. नाना सण बोलून गेले. 25 वर्षानंतर मला योग आला यायचा. आता कधी मिळेल सेवा? म्हणलं तुम्ही दरवर्षी या, मी द्यायला सेवा तयार. त्यांनी म्हणले नाही म्हणले. आता 25व्या वर्षी नंबर राहिले. ह्याच्यावर पुढे मला 50व्या वर्षी अंतकरणाच्या ठिकाणी ठरवलं. अशा भोर विभूतींची कीर्तन आपल्याला ऐकायला जर मिळालं तर आपला कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. अहो ज्या ठिकाणी आपण 45 माणसांचा सप्ताह केला होता, आज ह्या ठिकाणी 450 माणूस आपल्या सप्त्यात सहभागी होतो. मला इथं ह्या सप्त्याची 4 माणसावर सुरुवात झालेली. आज इथं एवढा समाज गोळा होतोय. याचं कारण आहे आपण रोप लहान जरी लावलं तर त्याचा वेल गगनापर्यंत जायची अपेक्षा अंतकरणाच्या ठिकाणी ठेवा. त्याला वेल गगनावर गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुकोबरांचा उजळले भाग्याचा उगी चिंता वारली. हे कशामुळे मला चिंता वाढली? कशामुळं? संत वर्षाने हाला, संतांचं दर्शन झालं. ज्ञानोबासारख्या महात्म्याने मला म्हणून जाणं ते मी करू बघितले. केले खर्च कार्य होईये जैसे मूळ चिंतेने सज शाखा पल्लव संतोषे. ज्ञानोबासारख्याने म्हणावं की जर आपल्याला पाणी घालायचंय, देवाच्या डोक्यावर पाणी ओतू नका. संतांच्या पायावर होता, मुलाची बुडाची होता. बुडाला पाणी ओतलं की फांदीला वर आपोआप जाऊन पोचलं जातं. पुढेच आपण विसरतो आणि फांद्याला लटकत राहतो. त्याच्याने आपण देवापर्यंत पोचतो. आपल्याला देव जर जवळ करायचा असेल तर संतांना आपलं सुद्धा करा. मग संत कृपा झाली इमारत फाळा. म्हणून तो कोणाचा उजळले भाग्या. आपल्या भाग्याचा उजळा झाला. संत दर्शनाचा लाभ झाला. आणि संत दर्शन प्राप्त झालं. संतांचं दर्शन झाल्यामुळं लोन न मिळणारा ठेवा आपल्याला प्राप्त झाला. संत दर्शने हाला पद्मनाभ दुरी. कुणाची जोड लागली हो? केवळ संतांची कृपा व्हाव्याने देवाची प्राप्ती व्हावी. किती गोष्ट नाही. आपण बाजारात 10 रुपये घेऊन गेलो, मेथीची पेंडी माहिती, कोथिंबीर त्याच्यावर फ्री कोण देते का? आपण संतांची सेवा करा, देव आपल्याला फुकट आहे. पण एक लक्षात ठेवा, निष्काम अंतकरणाने सेवा केली ना त्याचं रोकडच पडाय मला. तिथं उदाराची बाजूच नाही. तुका म्हणे रोकडे केली, तिथं रोकडे केली, उदाराची बाकी नाही.
आज हो उद्या उद्या कळलं का? आज जेवढं आपण पुण्य संपादन करून आपल्या पदरात घ्याल ते पुढच्याचा विचार करा. आत्ताच्या घडीवर तुम्ही काय करताय? पुण्य किती केले, पाप किती केले, अंतकरणात आपापल्या साध्य असणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल एवढा मोठा प्रभू आहे आणि तो कसा काय आपल्याला प्राप्त होणार? अहो तो देव आपल्याकडे साठवण्याची ताकद अंतकरणाच्या ठिकाणी. ज्या महात्म्याने आपल्या हृदयाच्या संपूर्णामध्ये देवाला साठवलं की ही तुमच्या माझ्यासारखीच केरळानं होती. ब्रह्मांडाचा मला त्यांच्या हृदयामध्ये वास्तव्य करतो, तुमच्या आमच्या का करत नाही? हनुमानजी लहानातले लहान देखील होतो. रावणाच्या समोर गेलं, त्याच्या सिंहासनापेक्षा 12 फूट उंच शेपटीचं सिंहासन केलं आणि वरती हनुमानजी बसले. म्हणजे हनुमानजीची व्यापकता केवढी मोठी होती. आणि लहान होताना ज्या वेळेला त्या देवीच्या मंदिरात जायचं होतं त्यावेळेला सूक्ष्म रूपाने गेले आणि राम लक्ष्मणाला खांद्यावर घेऊन ते त्या देवीच्या मंदिरातून बाहेर आले. देवी घातली मोरीचं अन्न भागले बहुत, हा चमत्कार हनुमानजीने दाखवला. मग देह केवढा होता? तुमच्या माझ्या एवढाच होता देह, पण त्या देहाला व्यापकता करता येते. मग आपल्यावर संत कृपा झाल्यानंतर ह्या गोष्टी सहज प्राप्त होतात. संतांची कृपा होणं गरजेचं आहे. ज्ञानोबरांनी कृपा केली, कुणावर केली? गेलेल्या माणसावर कृपा केली, उठून बसले. काय ताकद आहे? तुम्ही म्हणाल माणसं उठवतात ज्ञानोबरा. चांगदेव महाराजांनी लई उठवलं. चांगदेव महाराज समाधीला बसले. समाधीतून उठायच्या अगोदर मिळालेले आसपास पंचक्रोशीची प्रेत तिथं जीव ठिकाणा पडायचा. चांगदेव समाधीतून उठल्यानंतर जग संपल्याबरोबर सगळे उठून आपापल्या घरी जाय. काय ताकद होती चांगदेवाची? 1400 वर्षाचे चांगदेव. पण आमचे ज्ञानोबर आहे 14 वर्षाचे होते. आता जेव्हा नेवासा करून तिकडनं पैठणवर येत असता चांगदेवाला पाहिलं, समाधीवर बसलेल्या मिळलेली प्रेत टाकलेली पाहिली. आमच्या चिमुकल्या मुक्ताईने विचारलं, ज्ञानदादा मी त्याची मणी काय ठेवली एवढी दुर्गंधी इथे? त्यावेळेला मुक्ताईच्या प्रश्नाचं उत्तर चाणक्य बुद्धीनं आमच्या ज्ञानोबरांनी, मुक्ता फार मोठा योगी आहे. काय म्हणजे? फार मोठा योगी आहे, 1400 वर्षाचा आहे. तप साधनेतून उठल्याबरोबर मेलेली प्रेत उठवतो. असं याची साधना संपतो. हे वाद उठलाय ना यांचा, ह्याचं काय? चला म्हणजे ज्ञानदादा आपण पाहायला जाऊ. ज्या ठिकाणी गेले तिथं त्यांना काय दिसलं जाईल? कुत्र्याचं हाडू दिसलं. बघा मुक्ताईची किती ताकद होती. ते हाडू बघितलं, ज्ञानदादाला सांगितलं, ज्ञानदादा हे कुत्र्याचं हाडू आहे. माणसं उठतात, कुत्री उठत नाही त्यांच्याजवळ. म्हणजे या मुक्ताईनं आमच्या काय झालं? आज मेल्या म्हणजे हिचं पडलाय म्हणजे झाली. ते हाडापासून कुत्रं पडलं. सगळी माणसं होती ती सगळी उठून निघून आपापल्या घरी गेले. त्याबरोबर एवढा सोपन काका मुक्ताई पुढचा प्रवास करत दर मदत करत पुढे गेले. चांगदेव समाधीत उठले. तितक्या आतापर्यंत कोणी मेलं नाही का? लई मिली होती सगळी गेली. कोणी उठवली? एका चिमुकल्या मुलीने उठवली. तिला काय अधिकार होतो? मुक्ताई चित्कला मुक्ताई. चांगदेव कोणा बाळ झाला त्यांना कळत. वात्सल्य प्रेम पाला पाजला महाराज. वात्सल्य प्रेम त्यांचा अहंकार पूर्ण गळा. कधी ज्या वेळेला आळंदीत ह्या चारी भावांना भेटल्या करता चांगदेव कशावर आले? अहंकाराने नडलेला होता. जिवंत वाघावर बसले. हातामध्ये नागाचा चालू घेतला. शिष्य परिवाराचा गोंधळ करत निघाला महाराज. तिकडं आळंदीत ज्ञानोबरांना समजलं आपल्या भेटीला चांगदेव यायला. मुक्ताई म्हणजे ज्ञानदादा तो 1400 वर्षाचा चांगला भेटायला गेला जातो. तो वाघावर बसून यायला, हातात विषारी सापाचा चाबू घेतला. आपण कसं जायचं? मुक्ता आपल्याला काय काळजी करायची गरज नाही. या भिंतीवर सकाळी पूर्वीच्या काळात उन्हात बसायची सवय होती त्याप्रमाणे चारी भावाच्या भिंतीवर बसले. त्या भिंतीवर त्या ज्ञानोबरांनी स्पर्श केला. सांगितलं चला चांगदेव योगी या वगैरे त्याला भेटायला जायचंय. त्या वेळेला ती भिंत आकाश वर्गाने चाली. त्या वेळेला जग मुक्ताईला बारीक दिसू लागलं.
जग कसं दिसू लागलं, बारीक दिसायला लागलं. आणि त्यावेळेला ज्ञानदादा विचारला, ही सगळी बारकी बारकी दिसतात ज्ञानदादा, खरंच मोठं कोण आहे? या सांगतो मोठा की कोण? जो मोठा आहे तो आकाशात आहे, जो छोटा आहे तो खाली आहे. एवढंच कळलं. भिंत गेलेली पाहिल्यावर चांगल्यावरायांचा जो पहारा होता अहंकाराने नडलेला, वाघावर उतरला श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. ज्ञानोपरायांच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्यावेळेला अहंकार गळाला. आणि त्या कोऱ्या पत्रावर आमच्या मुख्याने ज्ञानदादांना पत्र लिहायला लावलं. ते 65 ओव्या चांगदेव 65 हे ग्रंथ त्यांना भेट दिली गेली. आणि त्यावेळेला मुक्ताईचं बालक म्हणून चांगदेवाला राहिलं. किती मोठी ताकद आहे! हे कृपा आहे महाराज, संतांनी कृपा करावी लागते. कोण वयाने मोठा कोण लहान आहे याची ह्या ठिकाणी पाहण्याची गरज नाही, पण संतांनी कृपा करावी लागते. वयाने लहान असू द्या पण त्याचा अधिकार मोठा असला पाहिजे. आणि त्या अधिकारी पुरुषाने चांगदेवावर कृपा केली मुक्ताईनं. आणि त्यावेळेला 1400 वर्षाचा चांगदेव मुक्ताईचं बाळ झाला. एवढा अधिकार प्राप्त होतो. म्हणून आपण कोणाला चरण जायचं ते आपण ठरवलं. बघा, आपलं शरीर कुणाच्या पायावर खर्चावं. कबीर महाराजांना एकदा असंच कमालाने प्रश्न केला. बाबा म्हणले, नेमकं कुणाच्या पायावर आपलं शरीर खर्चावं ते तरी तुम्ही सांगा. त्यावेळेला कबीर महाराजांनी आपल्या कमालाला गोड सांगितलं, संतांची पायी खर्चावे शरीर, सांगत असे कबीर कमाल. सहज बोलणे हित उपदेश, करोडी सायास शिकवली. काय ताकद आहे महाराज जेव्हा संतांच्या पायावर खर्चायला गेलं. एवढंच ऐकलं. तेव्हापासून कमालाच्या मनात होतं संत पूजा करायची तर मनोभावे करायची. या वेळेला ही संत मंडळी यात्रेला निघाली आणि त्यांच्या गावात मुक्कामा आली. त्यावेळेला कबीर महाराजांनी भोजना करता त्यांची सोय करतो सांगितलं. घरात गेलेल्या घरात काही नव्हतं. धर्मपत्नीने सांगितलं काहीतरी आपल्याला आणावं लागेल. आता साधू संतांना उपाशी कसं झोपवत. त्यावेळेला कबीर महाराज कमाल बाजारात काहीतरी आणा म्हणून गेले, पण खिशात पैसा नाही. दुकानातून माल काढला. बाहेर काढायचा कसा काढायचा. दुकानदार झोपले होता. धो पाऊस होता. रात्री कसा पाऊस कीर्तनाच्या अगोदर गोंधळ करत होता तसा पाऊस चालू होता. कबीर महाराज कमाल हे दोघेही बाजारात गेले. दुकानदाराचं दुकान बंद होतं. त्याने विचार केला आता दुकानदाराची झोप मोड करायचं पाप लागेल. मग काय केलं, पाठीमागच्या बाजूने भिंत फोडली. कमाला हात गेले. पहिल्यांदा त्यांना दिसत्या धनाच्या राशी मारा पैशाच्या बॅगात कळलं. काय घेतला असेल कमाल, द्रव्य घेतला नाही, पैसा घेतला नाही. हात केले. धान्य दिसलं. त्यांना जेवढं लागतंय तेवढं धान्य कबीर महाराजांच्या स्वाधीन केलं. आणि कबीर महाराजांना सांगितलं वाणी झोपलेलं आहे, त्याला सावध करून येतो, नाहीतर आपल्या नावाखाली दुसरं कोणतं चोरी करत. आपण चोरी केली का? चोरी करणारा गपचीप जात असतो, चोरी न करणारा सावध करून जातो. तसं आमचे कमाल गेले. वाणी दादा उठा म्हणले, पाठीमागून दुकान फोडले. एवढं सांगितलं आणि कमाल पाठीमागच्या दरवाजातून आपलं मुंडकं बाहेर काढून धड हात राहिलं. ते दुकानदार धावत पडत आला, पायाला धरलं. कबीराने आपल्या बाबांना कल्पना दिली, बाबा आता वेळ करू नका, संत बोलायला जायचा, माझं शिरच्छेद कापून घ्या. ह्याची पारख कोण करणार नाही. जा तुम्ही संतांना भोजन करा. अंतकरणाचे कबीर बाबा त्यांनी मुंडकं कापलं, आपल्या घरी नेलं, चिंत्यावर ठेवलं. संतांना भोजन घातलं. सायंकाळचं भजन झालं. सगळे संत सकाळी निघाले. इकडं चोरी झाली. बिगर गुडक्याचा देह सोळावर सोडवा. नदीच्या पात्रामध्ये सोळ रवला. त्या सोळावर हे असणारा दंड अडकवलं. त्यावेळेला संत मंडळीला पाहिल्यानंतर त्यांनी हात जोडले. हात जोडलेला पाहिल्यानंतर संत वाक्याने त्याला हात जोडला. हात जोडला. त्यावेळेला कबीर महाराजांनी सांगितलं, आपला चिरंजीव कमाल आहे, तुमच्या पायाला स्पर्श करण्याचा विचार करतोय. त्याचं मुडकं कुठं गेलं, घरात आहे म्हणजे रात्री चोरी केली आणि तुम्हाला खाऊ घातली, त्याचं पाप लागणार नाही. आणा उठवतो. कमालाने सांगितलं, संताची पायी खर्चावे शरीर. आता मला उठून पुढे जीवन जगायचं नाही. माझं हितच कार्यभाग आहे आणि याच्याकरता मला देवाने देह दिलेला होता. याचा विसर आपल्याला जर पडला तर विसरली तया थोर झाली आणि सुखाची खाणी सवय.
पततील खाली चौरे. जर देवाला विसरलो संताला विसरलो तर लक्ष चौरे एवढी आपल्याला पुन्हा पुन्हा भ्रमण करायची पाळी येईल. म्हणून एक लक्षात ठेवा, तुकोबरे संतांची भावाने आपल्या भाग्याचा उजळा न करून घ्यायचा असेल तर संतांच्या पायावर नतमस्तक व्हावं लागतं. संतांच्या पायावर ज्यावेळेला नतमस्तक व्हाल त्यावेळेला संत उदार उदार. संत कसे उदार आहे ना. तुम्ही मागाल ते द्यायला तयार होता, तुम्हाला उठवण्याची तयारी. संतांनी कृपा करूनच मागावी. मला चांदीवर कृपा केली, कमालावर कृपा केली, नव्हे आमच्या ज्ञानावरांनी निर्बुद्ध असलेल्या रेड्यावर कृपा केली. आपल्याकडे रेडे सगळ्यांना माहिती, सोलापूर जरी असलो ना रेडे सगळ्यांना माहिती. जर रेडा आपल्या हायवेला मध्ये रोडला उभारला तर बाजूला सुद्धा सरकत का टॅक्स भरलाय का त्यांनी? एवढा निर्बुद्ध प्राणी. अहो त्या रेड्याच्या आईचं दूध ज्या लेकराला लहानपणी पाजलेलं असतं ना त्याची बुद्धी सुद्धा त्या रेड्यासारखीच होते. लक्षात ठेवा. दूध कुणाचं पाजावं तर गाईचं पाजावं. लहान लेकरांना दूध कुणाचं पाजावं तर गाईचं पाजावं. ती कुठली गाय असावी तर खिल्लार गाय तरी असावी, देशी गाय असावी, नाही तर गिर गाय असावी. आता सगळ्या संकरित गायी आहेत, कळलं का? त्या गाईचं दूध जर पाजरून आले तर घरात गुरगुर केली बोलला समजा, कळलं का? आपण खाऊ घालायचं, लहानाचं मोठं आपण करायचं आणि त्या लेकरांनी गुरगुर करायचं. त्याचं कारण आहे त्या गाईच्या दुधाचा परिणाम. म्हणून दूध कुठलं पाजावं, लेकरांना काय खाऊ घालावं, काय खाऊ घालू नये याचा बारीक बारीक विचार करावा लागतो मला. सकल आहार सांगितला, त्यापैकी सगळ्यात श्रेष्ठ दूध कुणाचं सांगितलं? पहिल्यांदा सांगितलं ते आई, आईच्या नंतर गाई. या दुधाला तोड नाही म्हणून जगाच्या पाठीवर. म्हणून गाय ही पवित्र आहे, गाईचं दूध पवित्र आहे. पण म्हशीच्या दुधाचं पवित्र आहे का? ते निर्बुद्ध बनवत आहे त्या रेड्यासारखं बुद्धी. पण त्या रेड्याला देखील आपल्या ज्ञानोबरांनी कृपा केली रेडा वेद बोलायला. रेड्या मुखी वेद बोलायला. त्या पैठणमध्ये रेड्याला भाव वाटलं नाही मला का? तर त्याच रेड्याच्या मुखातून ऋग्वेद बोलवलेला. ज्ञानोबरोबर तसाच दरमजल करत करत कुठं आळे फाट्यापर्यंत त्या रेड्यावर कपांच्या ज्ञानोबरांनी केलं. रेड्या ऋग्वेद बोलला आणि तो रेडा कुणाच्या कोणाच्या घरी नाही गेला तर तो तसाच पुढे आला. आळे फाट्याला आल्यानंतर ज्ञानोबरांच्या मांडीवर त्याने आपला मुंडकं ठेवला. ते आज आपण आळे फाट्याला गेलो तर कोणाच्या पाया पडतो? रेड्याच्या. विचार करा, रेडा किती पवित्र झाला. थोडाच कालावधी ज्ञानोबरांची सानिध्य गेला. अहो परिसाच्या सांगतील लोखंड गेले की सोन्यात रूपांतर होतं, तसं संतांच्या सानिध्यात रेडा गेला काय येडा गेला काय? रेडा गेला काय येडा गेला काय? तो सोन्याच्या रूपात होतो. एक आपल्याला प्रचिती म्हणून दाखवली ज्ञानोबरांनी. आज रेड्याच्या समाधीचा उत्सव आळे फाट्यावर होतोय. मला आपल्या किती मेले, 8 मेला, 15 मेला,
बाप बसला नेला देखत देखत चालू बंधू तोही त्यांचा झाला. कुणाच्या पुण्यतिथीचा उत्सव कोणी करतं? त्या रेड्याचं काय समजून होतं का तिथं पुण्यतिथी साजरी करायला? पण आमच्या ज्ञानोपरायाने त्याच्यावर कृपा केली. त्या सगळ्या संतांना माहिती झालं आणि सर्व संतांनी त्या आळेफाट्याला मोठा उत्सव करायचा संकल्प केला. तेव्हापासून तिथं सत्ता रेड्याचा जरी आज जन्म आला, कुठला जरी जन्म आला तर सानिध्य कुणाचं लाभलं पाहिजे, संतांचं लाभलं पाहिजे. तसं या घराण्याला देखील रामानंद स्वामींचं सानिध्य लाभलं. त्यांचा सेवा घडली, हयातीत असताना त्यांची सेवा घडली आणि नंतर मात्र त्यांच्या पुण्यस्मरणाचा उत्सव करण्याचा योग या घराण्याला प्राप्त झाला. आणि हा उत्सव करत असताना एक दिवस गेले नाही, मला 50 वर्षे गेली. जे उत्सव केला त्यांची सुद्धा पुण्यतिथी करताची वेळ आहे. बरोबर. आता तिसरी पिढी ह्या परमार्थाला आहे, लक्षात असू द्या. त्यांनी पुण्यतिथी सुरुवात केली त्यांच्या आजोबा. चौथी पिढी आहे. चौथ्या पिढीत हा परमार्थ चालतोय. महाराजांची सेवा. रात्री मी बोलतो तिकडं मठामध्ये गेलो म्हणल्यानंतर ते आमचे आजोबांचे गुरु होते असं त्यांनी आत्ता बसल्यानंतर सांगितलं. आता घराण्याची सेवा निश्चित सद्गुरूंची सेवा करा. का तर गुरुशिवाय ज्ञान नाही. मला अज्ञान काढून टाकायचे असेल तर गुरुला अनन्य भावाने शरण जावं लागतं. ज्ञानोबरायचं ज्ञानाला कमी होतं कारण ज्ञानोबरायचं ज्ञान एवढं होतं म्हणून त्यांना ज्ञानोबरायला. पण तेच ज्ञानोबराय निवृत्ती दादांच्या बाहेर नतमस्तक होता. याचं कारण काय? श्रीगुरूंचा कृपा शिवाच महत्वाचा आहे, तेवढाच तोला बोलायचा आहे. ज्या वेळेला श्रीगुरूंची कृपा होईल, अज्ञान काढले जळून भस्म झाल्याशिवाय राहत नाही, ज्ञान प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मोठे मला सांगत नाही मी चिंतला आम्हाला 1 तास वेळ मिळत नाही. मला इथं गादीवर उभारण्याच्या अगोदरच मी गादीचं खाली वेणेकरी कोण का असेल गादी दर्शन घेताना फक्त स्मरण करतो माझ्या सद्गुरूंचं उभा राहतो. त्यावेळेला आभण कुठला घ्यावं हे नियोजित नसतं. आठवणचे आभण घेतो. फक्त ते श्रीगुरूंचा कृपा आशीर्वाद हे लक्षात ठेवा. लई लोक कीर्तनकार 12वी BA BCom झालेले, पण मी साधा शाळेत शिकलो. मराठी शाळेत 8वीत गेलो ना. 8वीत शाळा सोडून दिली. याचं कारण आहे मागवरेल्या शाळेत शिक्षक जाऊ देत नाही तर शाळा शिकायची ना हा संकल्प आहे. शाळेला जाऊन देईना म्हणून गुरुजीलाच मारलो पहिल्यांदा. कळलं का? असला विद्यार्थी म्हणजे किती डांबरट असेल. ज्यावेळेला मारलं त्यावेळेला पुण्यामधून शाळेकडे गेलो नाही. याचं कारण आहे आपल्याला तिकडं जायची गरज नाही. का तर पोषितो जगाला एकला जेणे हा जीव दिला दान त्या भगवंताने स्नेह दिलाय. मग तो तारा देईल, दोन दिले तारा देईल याची चिंता करायची काय गरज नाही. म्हणून संकल्प केला आणि शाळा सोडून दिली. 8वी पर्यंत शिक्षण झालं. माझा पेपूट दुसरे विद्यार्थी माझ्या बरोबरचे चौकडी घेतो ते मी पास होतो. मला पेपर वाचायला सगळं जमणार नाही, अडकतोय. पण ज्ञानेश्वरी तुकोबरायची गाथा भागवत वाचताना अडकतच नाही. नॉन त्याला कारण आहे फक्त गुरुकृपा. म्हणून आपण आपला स्वतःचा एकच ठरलेलं पाहिजे. आपल्या गुरुच्या पायावर जड विश्वास असला पाहिजे. आपल्याला चालणारे सद्गुरू आहेत. ज्ञानोबरायासारख्या महात्म्याने सांगावं ज्याला गेलो म्हणे तरलो तरलो आता उद्धवलो गुरुकृपे. म्हणून तर हा अभंग सेवे करता घेतला तर ह्या घराण्याला गुरूंची सेवा घडली. आणि 50 वर्षे 1-2 वर्षे नाही म्हणत. काही काही लोक इंग्रज पासून करतात, तेही करतात, फक्त आम्हीच करतो. किती वर्ष नव्याचे आपल्या जे मन आहे नव्याचे 9 दिवस, खळडीचे 3 दिवस. खळडीचे कपडे म्हणजे टार्चचे कपडे बरं का. मी कसे टार्चचे वापरत नाही, पण ते मन जेवढे असेल नवीन कपडे 9 दिवस चांगले कडक दिसतात. आणि एकदा लॅटरीत जाऊन आले खळडी करून 3 दिवस टाकले. 4थ्या दिवशी झाला भाषेचा बाजार संपला. त्यापर्यंत आपण धुवून वाळू घातले की अंगात घाला ते हाय असं सरळ राहतं, एकदम सुती राहतं. ते वारकरी संप्रदायाचा पोषक असतो. लक्षात तसं आपण आपल्या कसं राहायचं सुतासारखं राहायचं. कळलं का?
स्वतःसारखं राहायचं म्हणजे संत दिसले की त्यांच्या पायावर नतमस्तक व्हायचं. म्हणून आपण संतांच्या पायावर नतमस्तक झालं पाहिजे. का तर काल गुरुपौर्णिमा झाली. आज दुसरा दिवस. दुसऱ्या दिवसाच्या उत्सवातली गुरुची परंपरा ह्यांनी 50 वर्ष टिकवली. म्हणून सर इथं आल्यानंतर आपण दुसरा उजळले भाग्य. आता खरोखर या घराण्याचं भाग्य उजळलंय म्हणाला का अवघी चिंता वारली. त्याच्यामुळं संत दर्शने हा लाभ पद्मलाभ जोडला. संतांचं दर्शन झालं आणि भगवंताचा लाभ जोडला गेला. संत भेटल्याशिवाय तेव्हा भेटत नाही हे तर चिरकाल सत्य. म्हणजे कशावर सिद्ध करायचं. संत भेटल्यानंतर देव भेटतो हे कशावरून सिद्ध करायचं. ज्या वेळेला आपण दुःखातून सुखाकडे प्रवेश करतो. आपल्याला संत भेटायच्या अगोदर आपण दुःखात असतो. संतांची भेट झाली हळूहळू हळूहळू ते दुःख नाहीच होतं आणि सुखाचा अभोग आनंद घरामध्ये दरवळतो. त्या वेळेला खरा देवाचं वास्तव आपल्या घरामध्ये झालेलं असतं. का तर सद्गुरूंनी सांगितलेला नामाचा जप त्यांनी सांगितलेले नित्यने हे कर्म आपल्या घरात चालल्यामुळं त्या ठिकाणी अठ्ठावीस दारिद्र्य वास्तव्य करत नाही. सुखाची वास्तविक त्या ठिकाणी राहते. का संतांची पाऊलं त्या ठिकाणी पडलेली असतात. संतांचे कृपाशीर्वाद त्या ठिकाणी असतात. म्हणून आपण काय करायचं संतांच्या पायावर दृढ विश्वास ठेवायचा. म्हणून तुकोबरे म्हणतात उजळले भाग्याचा अवघी चिंता वारली. संत दर्शने हाला पद्मनाभ जोडीचा. पद्मनाभ हे देवाचं नाव आहे. विष्णू सहस्रनामामध्ये पद्मनाभ हे नाव आहे. आणि पद्मनाभ हे कुणाचं नाव आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचं आहे. एकदा संतांचं सानिध्य आपल्या चित्तो देव आपलाचा होतो. आणि देव आपला झाला किंवा जगाच्या पाठीवर कुठल्याच गोष्टीची चिंता करायची काही गरज भासत नाही. म्हणून तो देव आपलाचा झाल्याचं काय करावं तर संपुष्ट हे हृदय पेटी. आता ह्या ठिकाणी संपुष्ट तयार करावं. हृदयात आपल्या संपुष्ट तयार असणं गरजेचं आहे. आता आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपल्या भागात लिंगायत लोक जास्त राहतात. बरोबर आहे. त्यांच्या गळ्यात काय असतो. आपल्या गळ्यात तुळशी माळ असते. त्यांच्या गळ्यात लिंगाकार असतो. त्याला चांदीचं संपुष्ट असतं मला त्या लिंगाकार. आज काय असतो तो शालिग्राम. शिवपूजनाचा शालिग्राम असतो. त्याला ठेवण्याकरता वस्त्रात शालिग्राम गुंडाळून चांदीच्या पेटीमध्ये ठेवलेला असतो. पण तुकोबरा म्हणतात चांदीच्या पेटीमध्ये देवाला ठेवायची गरज नाही. तुकोबरा म्हणतात संपूर्ण हे हृदय पेटी करुणे पोटी साठव. आपल्या हृदयाला संपूर्ण रूपांतर करायचं आणि देव त्या साठवायचा. देव सरळ सांगितलं देव बसल्याचं ठिकाण आपण जरी कीर्तनाला गेलो तर बसायला सोपाचीच बघतो. काय ना काही ना पण बसायला कुठची पाहिजे कळलं का. गरीब टिकाचे तू उद्या बाहेर गेलो दूध मागतो आराम करून म्हणतात. वास्तविक पाहता आपण जे वास्तूच्या आचरणात आला जगाला सांगायचं असेल आपण खर्ची करून दाखवा मन आचरणात आला. आपण खुर्चीवर बसतो खरी तिथं आल्यावर सगळे बरोबर. तुम्ही आम्ही खेळ मिळी गदा रोळी आनंदी उठून पाहिलं तर आपण खुर्चीवर बसायचं बाकीच्या खाली बसतो. हे नियमन नाही मला. आणि वास्तविक पाहता आपण त्या देवाला बसवण्याकरता संपुष्टातलं हृदय तयार करायचं. संपुष्ट हे हृदय संपुष्ट आहे ना त्याचं ह्या हृदयाचं संपुष्ट करायचं आहे आणि त्याच्यात देव बसवायचं. देव त्याच्यासाठी कुठेही तयार करा. आपल्या हृदयात किती विकार आहेत. काम क्रोध मोद बद्ध दंभ अहंकार आणि हे 6 विकार ज्यांच्या हृदयात आहेत त्या ठिकाणी देव येऊन राहत नाही. तुम्ही म्हणाल हे कसं काय. ज्या वेळेला भगवान परमात्मा मथुरेत अवतीर्ण झाला आणि गोकुळात जायचं होतं त्यावेळेला तिथून एक फक्त राहिली होती ती चिंता. चिंता ज्या वेळेला गोकुळात बाहेर पडाली त्यावेळेला देवाने प्रवेश केला गोकुळामध्ये. चिंताचे
मग हे चिंता बाहेर पडण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर फक्त एकच करावं लागतं महाराज ते म्हणजे भगवंताच्या नामाचं चिंतन एका आत्तापाने हाताने गाडी वाजवा मुखाने नामचिंतन घ्या विठोबा उजळले भाग्या भाव घे चिंता वारली संत दर्शने हालाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हृदय पेटी करुणे पोटी साठव देवाला जर पोटात साठवायचं असेल तर आपलं अंतःकरण शुद्ध करावं लागतं चिंता नसायला पाहिजे चिंतन केलं पाहिजे चिंता काय करते हो जिवंत माणसावर जायचे चिंतन काय करतं तर आपल्याला तारून नेतं चिंतन हे चिंतिता चिद्रूपता या अवस्थेला आपण जाऊन पोचू शकतो म्हणून आपण काय करावं तर चिंतन करावं ज्याने ज्याने चिंतन केलं त्यांच्या हृदयात गोपाळ येऊन राहतो मग त्या चिंतन हे हृदयात करतो त्या ठिकाणी काम क्रोध अजिबात राहत नाही मग त्या ठिकाणातून सगळे बाहेर जावं काम क्रोधे केले घररीची हा तुका म्हणे चित्त करणे निर्मळ येऊने गोपाळ राधे हृदय पेटी करुणे पोटी साठव हे चित्त निर्माण झालं की एवढी गोपाळ राहतो गोपाळने एकदा आपल्या हृदयात वास्तव्य केलं
मी तू कोण जाऊ दे धुरी एकच घोंगडी पांघरू हरी अशी अवस्था आपली होते. मग देव आणि भक्ताचा दुय्यम भाव जो आहे तो नाहीसा होतो. देव आणि भक्त एकच होता. देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा. म्हणून तुकोबांचा उजळली भाग्याचा अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. त्या ठिकाणी महाराजांच्या पुण्यतिथीचा उत्सव. महाराजांचे अनेक शिष्य होऊन गेले. शिष्य किती झाले महाराजांचे आपल्याला सांगता येणार नाही. पण पुण्यतिथी किती जण करतात हे सांगता येईल. कळलं का? शिष्य अनेक असतात. प्रत्येकाने महाराजांना हृदयाच्या ठिकाणी साठवलेलं असतं. पण त्यांचं स्मरण त्यांची आठवण म्हणून अखंडपणे विद्यार्थी ठेवणारी मंडळी असतात. ते त्यांचा नाम यज्ञ करत असतात आणि ते हे लाभ त्या घराण्याला त्या घराण्याला प्राप्त झाला. बरं किती दिवस सेवा करा. सद्गुरूंची सेवा निष्काम अंतकरणाने. आमच्या काकासाहेबांची सेवा आमचे आदरणीय महामंडळेश्वर रामकृष्ण महाराज ललितकर. कसला मोठा उत्सव कालच्या कार्तिकीच्या जवळ केला. काकासाहेबांच्या नावाने पुरस्काराचा वर्षा होतो महाराज. दुरंभ मोठा कार्यक्रम करणारे निष्ठावंत वारकरी आहेत. सद्गुरूंची सेवा करतात. त्यापैकी ह्याही घराण्याने त्यांच्या श्रीगुरूंची सेवा करण्याकरता 50 वर्षी घालवली. 4 पिढ्या परमार्थ चालतो म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला. खरोखर त्या घराण्याची काहीतरी पुण्यही आहे आणि त्याच्या मागं पुण्यही असणं आणि कुठे टिकून राहणं याला श्रीगुरूंचा कृपा आशीर्वाद लागतो. त्याच्यामुळे ह्यांना हे प्राप्त झालेलं आहे. म्हणून तुकोबांचा तुका म्हणे होता ठेवा तो ह्या भावा सापडला. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. वाचते पाठाचे कीर्तन किती काळ उशिरा उभा राहिला. मर्यादा सांभाळली पाहिजे. मी मगाच सांगून गेलो हे विद्यार्थी हे आजचे विद्यार्थी पण भावी पिढीचे ते कीर्तन करायचे. त्यांना आता जर आपण थकवत गेलो तर पुढं दिवस येणार नाही. आणि अजून आपल्याला पुढं 6 दिवस काढायचे. 5-6 दिवस कार्यक्रम आहे. हे टवटवीत फुलासारखी रोजच दिसायला हवी असं जर वाटत असेल तर कीर्तनकाराने बंधनं सांभाळली पाहिजे. वेळेत कीर्तनं सोडली पाहिजे. भले किती का मोठा वाजता काही केलं तुमच्या अभंगाचा भावार्थ होऊ न होऊ जेवढा होईल तेवढा धावत्या वेळेत धावता भावार्थ करा. आणि तिथं नेऊन पोच करून वेळेत कीर्तन. मी घड्याळाकडे एकाही लक्ष दिलं. बरोबर आता 9 वाजले. 7 ते 9चा टायमिंग आहे. उशिरा जरी उभा राहिली. आता बघा सायंकाळी आपल्या पुण्यावरून गाडी सुटते. काय काय वेळेला 5:55 गाडी 6:15 सुटते. पण इथं 9:45 येते. 15 मिनिटं लवकर. तसं आपली गाडी उशिरा सुटली तरी देशाला वेळ मानणं गरजेचं आहे. म्हणून आपल्या टायमिंग मध्ये कीर्तनाची वेळा बसून या अभंगाचा याचा मती याचा अवकाश जसा काही माझ्या बुद्धीला पेलेल त्या पद्धतीने आज तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा भावार्थ झाला असंही पाहा म्हणता येणार नाही. आणि मी सांगितलेला असं ही योग्य असं म्हणता येणार नाही. का तर आपल्या आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीच्या आनंद बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा असायला केले. ज्याच्या त्याच्या बुद्धीनं ज्याच्या त्यांनी भावार्थ केला असतो. पण श्रीगुरु काकासाहेबांच्या कृपाशीर्वादाने दादांच्या कृपाशीर्वादाने जे काय बोलण्याचा प्रत्येकाला श्रीगुरूंच्या कृपेचे बोल आहे.
झालेली सेवा जगद्गुरु तुकोबराई त्या चरणी समर्पित करण्याच्या अगोदर आत्ता झाले तुकोबराईचं नामचिंतन घेऊ आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकाराम
Thank you.
इतके नीट देव जाणे कोणा कारणे झाले ते निर्माण देवाचे कारण देव जाणे तुका म्हणे मी तो अभिमाना वेगळा घालून हा गोपाळ भावाची किंबवणा तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले एक माझे निवडले पायी कपात झालेले केव्हा आनंद सुखण देवाचे तीर्थ परमपूज्य गुरुवारी सोपान कसा महाराज योग त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा उत्सव साजरा होतो ते रामानंद स्वामी यांचे चरणी ही सेवा समर्पित करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक पंढरीचे भगवान ज्ञान चक्रवर्ती ज्ञानोपराय जगद्गुरु तुकोपराय यांच्या चरणी ही झालेली सेवा समर्पित करतो तो आणि किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले एक माझे जी वरली पायी कपल झालेली सेवा पुन्हा एकदा भगवंताच्या पायावर समर्पित करून मी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल Thank you.